मुली भविष्यातील माझा आधार बनतील. अनेक वर्ष लोटतात, गेली कित्येक वर्ष जातात. त्याची मोठी मुलगी डॉक्टर होते, दुसरी मुलगी इंजिनियर होते आणि सर्वात धाकटी मुलगी जिल्हाधिकारी होती. त्यावेळेस ती लोक त्या शेतकऱ्याच्या घराबाहेर रांगेत उभे राहतात, कारण त्या शेतकऱ्याचं अभिनंदन आणि त्याच्या मुलींचं अभिनंदन करण्यासाठी. त्यावेळेस तो शेतकरी त्या लोकांना म्हणतो की अरे बाबांनो, या समाजाला माझ्या मुली माझं एकेकाळी ओझं वाटत होत्या आणि आज याच मुली माझा आधार बनल्या आहेत. दादा, आज आपण चंद्रावर पोहोचलो, मंगळावर संशोधन करतोय, नवे तर आज आपण जगाला तंत्रज्ञान शिकवतोय. अशा या भारतामध्ये, अशा या प्रगतशील देशामध्ये अजूनही मुलींच्या शिक्षणावर, मुलींच्या जन्मावर हा समाज प्रश्नचिन्ह उभा करतोय. लेक म्हणजे काय असते हो? कोण असते मुलगी? तर चला मी सांगते मुलगी कोण असते. मुलगी असते अंगातील तुळस, मुलगी असते मातीतील सुगंध, मुलगी असते घरातील चैतन्य, मुलगी असते नसलेलं जग आणि मुलगी असते प्रेमाचा झरा. नवे तर मुलगी असते वाळवंटातील थंडगार वाहणारा वारा, मुलगी असते वाळवंटातील थंडगार वाहणारा वारा. दादा हो, एका घरात दोन मुलं जन्माला येतात बरं का. त्यातील एक मुलगा असतो, एक मुलगी असते. त्यातील एक मुलगा असतो बरं का, एक मुलगी असते. घरात मुलगा जन्माला आला म्हणून सर्वत्र आनंद उत्सव साजरा होतो, जणू काही दिवाळीचा सण आहे असं सर्वत्र वातावरण असतं. कारण घराला वंशाचा दिवा मिळालेला असतो, घराला वंश मिळाला असतो, घरचा वंश पुढे नेणारा कोणीतरी भेटलेला असतो ना, म्हणून सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आणि दुसरीकडे मुलगी जन्माला आली म्हणून घरच्यांच्या चेहऱ्यावर निराशा असते, कारण परक्याचं धन जन्माला आलं ना दादा हो, ती जरी परक्याचं धन असते ना तरी ती दोन घरांचा उद्धार करते, एक म्हणजे माहेर आणि एक म्हणजे सासर. त्यावेळेस दादा मुलगा जरी वंशाचा दिवा असला ना, तो वंशाचा दिवा पेटण्यासाठी त्यात ज्योत असावी लागते आणि ती वात म्हणजे मुलगी आहे हे विसरू नका. मुलगा तुमच्या घराचा असेल फिक्स्ड डिपॉझिट, परंतु मुलगी तुमच्या घराची सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे हे मात्र तुम्ही विसरू नका. तुम्ही इतिहास उघडून पहा ना, आज राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब नसत्या तर काय झालं असतं? राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब नसत्या तर या भारताला, या महाराष्ट्राला छत्रपतींसारखा राजा मिळाला नसता आणि छत्रपतींसारखा राजा मिळाला नसताना तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नसतं. आज जर माझ्या सावित्रीबाई नसत्या ना, आज माझ्या जर सावित्रीबाई नसत्या ना तर माझ्यासारख्या हजारो मुली या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या नसत्या आणि कदाचित त्या शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. ज्यांना अनाथांची माय म्हणून संबोधलं जातं ना दादा, कुणाला अनाथांची माय म्हणून संबोधलं जातं? त्या म्हणजे सिंधुताई सपकाळ, सर्वांच्याच परिचयातल्या आहेत. त्या जर नसत्या ना तर आज हजारो अनाथ मुलांना आईची माया मिळाली नसती. आईची माया काय असते ना हे कळालं नसतं. दादा हो, जीवन ना ही एक रंगभूमी आहे आणि या रंगभूमीमध्ये एक भूमिका, एक स्त्री ही बऱ्याच भूमिका साकारत असते, जसं की आई, बहीण, ताई, मैत्रीण, पत्नी, सगळ्या. खरं तर दादा हो, या आयोजकांनी खूप छान विषय ठेवला स्पर्धेसाठी. लेख वाचवा देश वाचवा. लेख वाचवा म्हणजे काय करावं? मुलीला जन्माला घाला एवढंच. मुलीला जन्माला घाला एवढंच नाही दादा. खरं तर या व्यासपीठावर उभं राहताना खूप अभिमान वाटतो की मी छत्रपतींच्या शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आले आणि या छत्रपतींच्या शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आलेले असताना दादा हो, माझ्या निरीक्षणात एक गोष्ट येते की आज आमचे तरुण ना असे रस्त्यावर उभे राहतात, छत्रपतींसारखा वेश धारण करतात, छत्रपतींसारखी दाढी वाढवतात, छत्रपतींसारखी चंद्रकोर कपाळावर लावतात आणि आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं पाहतात. हाच आहे का आपल्या छत्रपतींचा इतिहास? नाही ना. म्हणजे छत्रपतींनी परस्त्रीला सुद्धा माते समानचा दर्जा दिला. ज्या छत्रपतींच्या काळात आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्यांचा
अशा या प्रोजेक्ट मध्ये मानव जातीतील एक सर्वात मोठी जात लुप्त होत आहे, ती म्हणजे लेक. त्यावर दया येत नाही का तुम्हाला? तीही एक आहे ना. आज मुली अंतराळामध्ये पोहोचल्या आहेत, सीमेवर देशाचं रक्षण करत आहेत, नवे तर ऑलिम्पिक मध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकवत आहे. तुम्ही जे अन्न खाता ना, ते अन्न पिकवण्यासाठी सुद्धा आज स्त्री मेहनत करते. मग अशा या स्त्रीच्या जीवनावर, अशा या स्त्रीच्या शिक्षणावर तुम्ही का प्रश्नचिन्ह उभं करता? दादा हो, जाताना एकच सांगेल, जाताना एका आईच्या गर्भातील ज्या लहानशा चिमुकल्या कळीला तुम्ही उमलू देत नाही ना, तिची आज कथा मी तुमच्या समोर सांगते, तिचे बोल तुमच्या समोर व्यक्त करते. अगं आई, मला सुद्धा जन्माला येऊ दे ना ग. अगं आई, तुझ्या बाबांनी जसं तुला जग दाखवलं तसं मलाही जग पाहू दे ना ग. आई, मी नक्कीच या कुटुंबाचं नाव रोशन करेल. आई, अगं मला जन्माला येऊ दे ना ग. आई, मुलगा आहे वंशाचा दिवा. अगं आई, मुलगा आहे वंशाचा दिवा. मी नाही होऊ शकेल का तुझ्या वंशाची पंथी? अगं आई, येऊ दे ना ग मला जन्माला. अगं आई, अगं येऊ दे ना मला जन्माला. शेवटी जाताना एवढंच म्हणेल की एका मुलीला जन्म द्या, एका मुलीचं रक्षण करा, एका मुलीचं संरक्षण करा. प्रत्येक माईला, प्रत्येक ताईला माते समान धरा. प्रत्येक माईला माते समान धरा. तरच ह्या भारताचं उज्ज्वल भविष्य कुठेतरी घडेल. ज्याला स्त्रीतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला स्त्रीतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला श्रीमती आई कळाली ना, तो जिजाऊंचा शिवबा झाला. आज तुम्ही जर स्त्रीचं नीट रक्षण केलं, एका लेकीला जन्म दिला, तर भविष्यातील एक शिक्षिका, भविष्यातील एक शास्त्रज्ञ आणि नवे तर भारतातील भावी पंतप्रधान सुद्धा घडू शकते. त्याच्यामुळं स्त्रियांचा सन्मान करा, त्यांना जन्माला येऊ द्या. त्या एवढ्याशा कळीला मिटवू नका, तिला फुलू द्या. या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्व श्रोते वर्गांनी माझं भाषण अगदी शांततेत ऐकलं. मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि या व्यासपीठाची रजा घेते. जय श्रीराम, जय श्रीराम. याच मुली भविष्यातील माझा आधार बनतील. अनेक वर्ष लोटतात, गेली कित्येक वर्ष जातात. त्याची मोठी मुलगी डॉक्टर होते, दुसरी मुलगी इंजिनियर होते आणि सर्वात धाकटी मुलगी जिल्हाधिकारी होती. त्यावेळेस ती लोक त्या शेतकऱ्याच्या घराबाहेर रांगेत उभे राहतात, कारण त्या शेतकऱ्याचं अभिनंदन आणि त्याच्या मुलींचं अभिनंदन करण्यासाठी. त्यावेळेस तो शेतकरी त्या लोकांना म्हणतो की अरे बाबांनो, या समाजाला माझ्या मुली माझं एकेकाळी ओझं वाटत होत्या आणि आज याच मुली माझा आधार बनले आहेत. दादा, आज आपण चंद्रावर पोहोचलो, मंगळावर संशोधन करतोय, नवे तर आज आपण जगाला तंत्रज्ञान शिकवतोय. अशा या भारतामध्ये, अशा या प्रगतशील देशामध्ये अजूनही मुलींच्या शिक्षणावर, मुलींच्या जन्मावर हा समाज प्रश्नचिन्ह उभा करतोय. लेक म्हणजे काय असते हो? कोण असते मुलगी? तर चला मी सांगते मुलगी कोण असते. मुलगी असते अंगातील तुळस, मुलगी असते मातीतील सुगंध, मुलगी असते घरातील चैतन्य, मुलगी असते नसलेलं जग आणि मुलगी असते प्रेमाचा धरा. नवे तर मुलगी असते वाळवंटातील थंडगार वाहणारा वारा. मुलगी असते वाळवंटातील थंडगार वाहणारा वारा. दादा हो, एका घरात दोन मुलं जन्माला येतात बरं का. त्यातील एक मुलगा असतो, एक मुलगी असते. त्यातील एक मुलगा असतो बरं का, एक मुलगी असते. घरात मुलगा जन्माला आला म्हणून सर्वत्र आनंद उत्सव साजरा होतो, जणू काही दिवाळीचा सण आहे असं सर्वत्र वातावरण असतं. कारण घराला वंशाचा दिवा मिळालेला असतो, घराला वंश मिळाला असतो, घरचा वंश पुढे नेणारा कोणीतरी भेटलेला असतो ना, म्हणून सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आणि दुसरीकडे मुलगी जन्माला आली म्हणून घरच्यांच्या चेहऱ्यावर निराशा असते, कारण परक्याचं धन जन्माला आलं ना. दादा हो, ती जरी परक्याचं धन असते ना, तरी ती दोन घरांचा उद्धार करते. एक म्हणजे माहेर आणि एक म्हणजे सासर. त्यावेळेस दादा मुलगा जरी वंशाचा दिवा असला ना, तो वंशाचा दिवा पेटण्यासाठी त्यात ज्योत असावी लागते आणि ती वात म्हणजे मुलगी आहे, हे विसरू नका. मुलगा तुमच्या घराचा असेल फिक्स्ड डिपॉझिट, परंतु मुलगी तुमच्या घराची सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. तुम्ही इतिहास उघडून पहा ना. आज राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब नसत्या तर काय झालं असतं? राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब नसत्या तर या भारताला, या महाराष्ट्राला छत्रपतींसारखा राजा मिळाला नसता. आणि छत्रपतींसारखा राजा मिळाला नसताना तर हे हिंद
हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नसतं. आज जर माझ्या सावित्रीबाई नसत्या ना, आज माझ्या जर सावित्रीबाई नसत्या ना, तर माझ्यासारख्या हजारो मुली या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या नसत्या आणि कदाचित त्या शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. ज्यांना अनाथांची माय म्हणून संबोधलं जातं ना दादा, कुणाला अनाथांची माय म्हणून संबोधलं जातं, त्या म्हणजे सिंधुताई सपकाळ, सर्वांच्याच परिचयातल्या आहेत. त्या जर नसत्या ना, तर आज हजारो अनाथ मुलांना आईची माया मिळाली नसती. आईची माया काय असते ना हे कळालं नसतं. दादा हो, जीवन ना ही एक रंगभूमी आहे आणि या रंगभूमीमध्ये एक भूमिका, एक स्त्री ही बऱ्याच भूमिका साकारत असते, जसं की आई, बहीण, ताई, मैत्रीण, पत्नी, सगळ्या. खरं तर दादा हो, याच आयोजकांनी खूप छान विषय ठेवला स्पर्धेसाठी, लेख वाचवा देश वाचवा. लेख वाचवा म्हणजे काय करावं? मुलीला जन्माला घाला एवढंच. मुलीला जन्माला घाला एवढंच नाही दादा. खरं तर या व्यासपीठावर उभं राहताना खूप अभिमान वाटतो की मी छत्रपतींच्या शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आले आणि या छत्रपतींच्या शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आलेले असताना दादा हो, माझ्या निरीक्षणात एक गोष्ट येते की आज आमचे तरुण ना असे रस्त्यावर उभे राहतात, छत्रपतींसारखा वेश धारण करतात, छत्रपतींसारखी दाढी वाढवतात, छत्रपतींसारखी चंद्रकोर कपाळावर लावतात आणि आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं पाहतात. हाच आहे का आपल्या छत्रपतींचा इतिहास? नाही ना. म्हणजे छत्रपतींनी परस्त्रीला सुद्धा माते समानचा दर्जा दिला. ज्या छत्रपतींच्या काळात जर आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्यांचा हात पाय कलम करून त्यांचा चौरंग केला जायचा. आणि आज आमच्या आईला खात्री नसते की सकाळी शाळेत मुलगी गेलीये ती संध्याकाळी घरी सुखरूप येईल की नाही. म्हणजे सांगायची गोष्ट एवढीच, आयोजकांनी विषय ठेवला स्पर्धेसाठी लेख वाचवा देश वाचवा. लेख वाचवा म्हणजे तिला शिक्षण द्या एवढंच नाही, प्रत्येक स्त्री ही आपल्यासाठी आई बहिणीसारखी आहे. तिचं नीट संरक्षण करण्याची जबाबदारी जितकी तिची आहे ना तितकी आपली सुद्धा आहे हे विसरू नका. आज ना दादा हो, आज आपल्याला वाघ, हरिण अशा अनेक प्रजाती असतील त्या लुप्त होत आहे आणि त्यावर आपल्याला दया येत आहे. म्हणून भारत सरकार नवीन त्यांच्यावर प्रोजेक्ट निर्माण करते, नवीन प्रोजेक्ट तयार करतं आणि अशा या प्रोजेक्ट मध्ये मानव जातीतील एक सर्वात मोठी जात लुप्त होत आहे, ती म्हणजे लेक. त्यावर दया येत नाही का तुम्हाला? तीही एक आहे ना. आज मुली अंतराळामध्ये पोहोचल्या आहेत, सीमेवर देशाचं रक्षण करत आहेत, नवे तर ऑलिम्पिक मध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकवत आहे. तुम्ही जे अन्न खाता ना ते अन्न पिकवण्यासाठी सुद्धा आज स्त्री मेहनत करते. मग अशा या स्त्रीच्या जीवनावर, अशा या स्त्रीच्या शिक्षणावर तुम्ही का प्रश्नचिन्ह उभं करता? दादा हो, जाताना एकच सांगेल, जाताना एका आईच्या गर्भातील ज्या लहानशा चिमुकल्या कळीला तुम्ही उमलू देत नाही ना, तिची आज कथा मी तुमच्या समोर सांगते, तिचे बोल तुमच्या समोर व्यक्त करते. अगं आई मला सुद्धा जन्माला येऊ दे ना ग. अगं आई तुझ्या बाबांनी जसं तुला जग दाखवलं तसं मलाही जग पाहू दे ना ग. आई मी नक्कीच या कुटुंबाचं नाव रोशन करेल. आई अगं मला जन्माला येऊ दे ना ग. आई मुलगा आहे वंशाचा दिवा. अगं आई मुलगा आहे वंशाचा दिवा, मी नाही होऊ शकेल का तुझ्या वंशाची पंथी. अगं आई येऊ दे ना ग मला जन्माला. अगं आई अगं येऊ दे ना मला जन्माला. शेवटी जाताना एवढंच म्हणेन की एका मुलीला जन्म द्या, एका मुलीचं रक्षण करा, एका मुलीचं संरक्षण करा. प्रत्येक माईला, प्रत्येक ताईला माते समान धरा. प्रत्येक माईला माते समान धरा, तरच ह्या भारताचं उज्ज्वल भविष्य कुठेतरी घडेल. ज्याला स्त्रीतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला स्त्रीतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्रीमधली आई कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला. आज तुम्ही जर स्त्रीचं नीट रक्षण केलं, एका लेकीला जन्म दिला, तर भविष्यातील एक शिक्षिका, भविष्यातील एक शास्त्रज्ञ आणि नवे तर भारतातील भावी पंतप्रधान सुद्धा बनू शकते. त्याच्यामुळं स्त्रियांचा सन्मान करा, त्यांना जन्माला येऊ द्या, त्या एवढ्याशा कळीला मिटवू नका, तिला फुलू द्या. या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्व श्रोते वर्गांनी माझं भाषण अगदी शांततेत ऐकलं. मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि या व्यासपीठाची रजा घेते. जय श्रीराम, जय श्री. अमिट छाप सोडत जातात. मित्रांनो, आज मी अशाच व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांच्या नावातच वेग होता,
ज्यांच्या कर्तृत्वामध्ये ताकद होती आणि ज्यांच्या निर्णयामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा ओढण्याची ताकद होती. आज मी अशाच व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा दादा अजितदादा पवार साहेब. मित्रांनो, एखादा नेता मोठा होतो तो त्याच्या पदामुळे मोठा होत नाही. तो नेता मोठा होतो त्यानं कमवलेल्या जनतेच्या विश्वासाने. मित्रांनो, सत्ता येते सत्ता जाते, पद येतात पद जातात, सरकार येतात सरकार जातात, नेते येतात नेते जातात, पण इतिहास हा फक्त त्यांचाच लिहिला जातो ज्यांनी काळाच्या कपाळावर आपल्या कर्तृत्वाचा झिळा लावलेला असतो. मित्रांनो, अजितदादा पवार म्हणजे त्यांनी काळाला असा मात दिली, जवळजवळ 3 वेळा अजितदादा मृत्यूच्या दारातून परत आले होते. मित्रांनो, 22 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या अजितदादांनी राजकारण अगदी जवळून पाहिलं होतं. कारण महाराष्ट्राचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब हे त्यांचे राजकारणी गुरु आणि एक सख्खे काका होते. तरी सुद्धा राजकारणी वारसा त्यांनी न वापरता स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या जिद्दीनं राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. मित्रांनो, नेतृत्व म्हणजे ते नसतं जे निवडणुकीच्या वेळेस लोकांसमोर येतं, तर नेतृत्व म्हणजे ते असतं जे लोकांच्या वाईट वेळेत लोकांच्या संकटामध्ये स्वतः सोबत उभा राहतो, संघर्ष करतो, झटत राहतो, हे म्हणजे नेतृत्व असतं. मित्रांनो, नेतृत्व म्हणजे ते नसतं जे लोकांसोबत फक्त लोकांकडून पैसे लुबाडण्यासाठी उभा असतो, ते म्हणजे नेतृत्व नसतं. मित्रांनो, अजितदादा म्हणजे काय होतं? अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचा वाघ होता. या महाराष्ट्राच्या मातीनं, या मराठी मातीनं त्या वाघाला हरवले. 28 जानेवारी सकाळ उजाडली. 8:45 तो वेळ. न्यूज चॅनल उघडताच बातमी आली, अजितदादा यांच्या विमानाचा बारामती एअरपोर्ट येथे अपघात झालाय. अंगावर काटा आला. तोपर्यंत सगळं शांत होतं. 15 मिनिटांनी अजून एक बातमी आली, अजितदादा पवार यांचा बारामती विमान अपघातात मृत्यू झालाय. प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक युवकाच्या आणि प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात पाणी, अंगावर काटा आणि सळसळ असेल ते रक्त. कसा झाला असेल हा अपघात? झाला असेल की कुणी केला असेल हा अपघात? या महाराष्ट्राचा दादा असा कसा कुणाला सोडून जाऊ शकतो? दादा म्हणजे शब्दाचा पक्का दादा होता. बारामती या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी दादा येणार होते. दादाने शब्द दिला होता, पण आज दादा काही येऊ शकले नाही. दादा शब्दाला चुकले. दादा तुम्ही चुकले. दादा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय. परत या दादा. 7 वेळा सलग जवळजवळ 6 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद भोगून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्वतःची नोंद करणारा महाराष्ट्राचाच नाही तर भारतातला एकमेव राजकारणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा अनंतराव पवार साहेब. मित्रांनो, अजितदादा म्हणजे आयुष्यभर प्रत्येक शेतकऱ्याच्या कष्टासाठी, हक्कासाठी लढलेला एक नेता म्हणजे अजितदादा. मित्रांनो, या महाराष्ट्रानं अजितदादाला गमावलंय. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या, तरुणाच्या, युवकांच्या नाळेशी जोडलेला नेता म्हणजे अजितदादा होता. माझ्या जवळचा प्रसंग सांगतो. आमची आजी 28 जानेवारीची सकाळ. आजीला कळलं अजितदादा गेले. स्वतःचा मुलगा गेल्यासारखं आजी घाय बघून रडू लागली. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आजी रडतच राहिली. जाताना आजी आम्हाला एक सांगून गेली, बाळांनो, आता तुमचं आणि पुणे जिल्ह्याचं भविष्य धोक्यात. पुणे जिल्ह्याचं भविष्य धोक्यात ऐकताच मला प्रश्न पडला असेल, का म्हटली असेल आमची आजी. दुसऱ्या दिवशी सकाळी आजीला उठवण्यासाठी गेलो आणि आजी सुद्धा अनंतात विलीन झाली होती. एवढं घट्ट नातं दादांनी या मातीशी जोडलं होतं. आमची आजी सुद्धा अजितदादांच्या धसक्याला गेली. दादा शिस्तप्रिय होते. दादा वेळेचे नियमित पालन करायचे. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होता. पुणे या ठिकाणी आम्ही कार्यक्रमासाठी निवेदनासाठी गेलो होतो. दादा त्या ठिकाणी आले. दादांनी सांगितलेलं होतं 8:27 मी व्यासपीठावर येईल. 8:30 माझा हेलिकॉप्टर उडेल. 8:27 दादा व्यासपीठावर आले आणि 8:30 दादा व्यासपीठावरून गेले आणि दादांचा हेलिकॉप्टर 8:30 उडालं आणि बरोबर 8:45 दादा बारामती या ठिकाणी सभेला पोहोचले होते. मित्रांनो, एवढा शिस्तप्रिय नेता या महाराष्ट्रात परत होणेच नाही.
महाराष्ट्राचा विकासाचा गाडा ओढण्याची जिद्द जर कोणत्या नेत्यात असेल तर तो नेता म्हणजे महाराष्ट्राचा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. दादा आम्ही गणितात त्रिकोण शिकलो, दादा आम्ही गणितात चौकोन शिकलो, दादा आम्ही गणितात काटकोन शिकलो, पण विकासाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन दादा आम्हाला तुमच्या रूपात पाहायला मिळालाय. मित्रांनो, अजितदादा यासारखा नेता पुन्हा या महाराष्ट्राला भेटणार नाही. आज उद्या 22 जुलै 2026 रोजी आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा पवार साहेब यांचा जन्मदिवस अर्थात जयंती मोठ्या थाटामाटात आपण साजरी करणार आहोत. अत्यंत वाईट वेळ आपल्यावर आलेली आहे. दादा आपल्यासोबत नसताना उद्या 22 जुलै रोजी आपण दादांची जयंती साजरी करणार आहोत. तरी अण्णासाहेब वगैरे महाविद्यालयाला मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. जाता जाता अजून एक विषय या ठिकाणी होता, तो म्हणजे लेख वाचवा देश वाचवा. लहानपणी सगळे पहिली दुसरीला गेलो होतो. एक कविता होती लहानपणी आपल्याला, आई मला छोटीशी बाहुली दे ना. एक मुलगी म्हणायची, आई मला छोटीशी बाहुली दे ना. पण मला असं वाटतं त्या मुलीने जर आईकडे तलवार मागितली असती आणि त्या आईने जर त्या मुलीच्या हातात तलवार दिली असती ना, तर संयोजकांना हा विषय घेण्याची गरज आज लागली नसते असं मला वाटतं. एवढं बोलतो मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.